तर नमस्कार मंडळी, आज मी बनवते एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी फॅट बर्निंग ज्वारी बाउल। तर हे बनवायला एकदम सोपं आणि वजन कमी करायला एकदम परफेक्ट आहे। तर काय करायचे, पहिल्यांदा एक वाटी ज्वारी घ्यायची, छान स्वच्छ नीट करून घ्यायची। त्यानंतर ती पाण्याने स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि रात्रभर ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची। तर ही ज्वारी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली। आता मी त्याच्या कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेत आहे, किंवा मग तुम्ही शिजवून घेतलं तरीही चालेल। तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून पाण्याला उकळी आणून घेतली। त्यानंतर त्यामध्ये रात्रभर भिजत घातलेली ज्वारी ही ॲड केलेली आहे। त्यानंतर मी इथं घेतलेली आहे एक कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथिंबीर, आणि ही ज्वारी आहे जी शिजवून घेतली। तर त्यानंतर आपण रेसिपी बनवूया। तर इथं कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं। त्यानंतर तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी आणि जिरे। हे तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर कांदा टाकायचा। कांदा हा शालो फ्राय झाला किंवा लाईट ब्राऊन कलरचा झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा। टोमॅटो ॲड केल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून टोमॅटो हे लवकर शिजला जातो। त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची आणि हिरवी मिरची हे देखील टाकून 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर तर हे सगळं एकजीव करून थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतर थोडंसं मीठ परत एकदा टाकून छान याला वाफवून ज्वारी टाकायची शिजलेली। त्यानंतर 3 ते 4 मिनिट परत वाफवून घ्यायचं। झालेली आहे आपली। तर इथं छान असं वाफवून घ्यायची आहे 4 ते 5 मिनिट। ही रेसिपी तुमचं पोट भरते, पण तुमचं फॅट नाही वाढवत। ट्राय करा आजच आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। हेल्दी राहा आणि ग्लो करत राहा। त्याचबरोबर भेटूया नवीन रेसिपी बरोबर।